फर्स्ट तुमच्या नोटबुक मध्ये फर्स्ट ह्याला हेडिंग टाका, प्रॅक्टिकल नंबर 1. मी आजच सगळ्यांना अपलोड करायला लावणार आहे गुगल क्लासरूमला, त्यामुळे कोणाचाही राहता कामा नाही. ज्याचा आज अपलोड झालेला नसेल त्याला 0 मार्क मिळतील. टाकलं सगळ्यांनी प्रॅक्टिकल नंबर 1. मिडलला बरोबर प्रॅक्टिकल नंबर 1 टाका. पट्टीनं लाईन ओढून व्यवस्थित नेमिंग द्यायचे, कॅपिटल अक्षर मध्ये काढायचे प्रॅक्टिकल नंबर 1. झालं का सगळ्यांचं? यस मॅम. बघा, उगाच यस म्हणू नका. तुमचं झालं असेल तर हो म्हणून सांगा. मी आजच चेक करणार आहे प्रॅक्टिकल. गुगल क्लासरूमला तुम्हाला PDF करून लगेच अपलोड करायचे. सगळ्यांसाठी आहे ही सूचना. ओके, प्रॅक्टिकल नंबर 1 टाकून झालं. त्याच्यामध्ये खाली लिहा ड्रॉ various types of lines comma graphical symbols for materials comma doors and windows comma symbols for sanitary comma water supply and electrical installations मॅम रिपीट सांगता का? आधी हे थोडं स्लो सांगा. आधी हे होऊ द्या कंटिन्युअस, मग ज्यांचं राहिले त्यांनी परत मी सांगते रिपीट. कुठून राहिलंय तुमचं? वॉटर सप्लाय अँड इलेक्ट्रिकल installations and write abbreviations as per IS. I आणि S कॅपिटल काढायचे. as per IS 962 त्याच्या पुढे 2 टिंब
एक खाली आणि एक वर. 1989. 1989. झालं इथपर्यंत? रिपीट सांगायचंय? हा मॅम एकदा सांगा. येस मॅम सांगा. बघा, ड्रॉ व्हेरियस टाइप्स ऑफ लाईन्स. ड्रॉ व्हेरियस टाइप्स ऑफ लाईन्स, कॉमा, graphical symbols for materials comma, doors and windows comma, symbols for sanitary comma, water supply and electrical installations and write abbreviations as per IS 962 डबल टिंब त्याच्या पुढं एका खाली एक कोलन काढल्यासारखं 1989. ओके, झालं सगळ्यांचं? येस मॅम. ओके, तर हा समोर दिसतोय असा टेबल ड्रॉ करा तुम्ही. के पर्यंत किती होतात बघा. 1 2 3 4 सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 बरोबर बसतात आणि लाईन साठी 11 रोज पाहिजेत आणि 3 कॉलम पाहिजेत. तुम्हाला ते ह्याच्यामध्ये लिहायचंय नोटबुक मध्ये. टेबल ड्रॉ करून झालं की मला सांगा. ऍज इट इज टेबल आहे असा व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. त्याच्यामध्ये 1 बाय 1 मी लाईन काढायला सांगेन. ड्रॉइंग काढताना कोणीही पेनचा यूज करायचा नाही. फेंट पेन्सिलचा यूज करायचा आहे. H2H सारखे पेन्सिलचा यूज करायचा. झाला टेबल ड्रॉ करून?
Yes, ma'am. ऑल ऑफ यू सगळ्यांचं झालंय? सार्थक येणे झाला का टेबल ड्रॉ करून? कवठे, पृथ्वीराज शिंदे, पाटोळे, सार्थक धुमाळ, झोपलेत का जागेत? येस मॅम. झालं का टेबल ड्रॉ करून? येस नो? मी आजच चेक करणार आहे हा सगळ्यांचं. ज्याचं नसेल ते मग ते असंच नुसतं लेक्चर कुठेतरी चालू करून ठेवतात असं समजणार आहे. मुलींमध्ये झालंय का सगळ्यांचा टेबल ड्रॉ करून? Yes, ma'am. ओके. आता टेबल मध्ये इथं मी कर्सर दाखवते. त्याच्यामध्ये फर्स्ट हेडिंग लाईन द्या, नेक्स्ट डिस्क्रिप्शन आणि त्याच्या नेक्स्ट जनरल ऍप्लिकेशन्स. मी पेन आणि इथं पेन्सिल. झालं सगळ्यांचं टाकून? त्याच्यामध्ये फर्स्ट ए लाईन किंवा एक नंबर दिला तरी चालेल. शक्यतो सगळ्यांचं सेम असू द्या, एच द्या. इथं जसं ए दिलंय ओके तसं ए द्या. आणि कंटिन्युअस थिक लाईन काढायची. कशी काढायची? थिक लाईन काढायची. सगळ्यांना दिसतंय का व्यवस्थित? Yes, ma'am. थिक लाईन काढून झाली की त्याच्या पुढे लिहा कंटिन्युअस थिक. डिस्क्रिप्शन मध्ये कंटिन्युअस थिक. थिक म्हणजे असे जाड दिसायला पाहिजे आणि कलर पण थोडासा डार्क पाहिजे. त्याच्याच नेक्स्ट जनरल ऍप्लिकेशन्स मध्ये विजिबल आउटलाइन्स. फर्स्ट त्याचं काय ऍप्लिकेशन असेल? फर्स्ट ऍप्लिकेशन लिहा विजिबल आउटलाइन्स. सेकंड विजिबल एजेस. विजिबल आउटलाइन्स. सेकंड विजिबल एजेस. मॅडम डिस्क्रिप्शन आणि जनरल झालं ऍप्लिकेशन पेन आणि लिहिलं तर चालेल का? झालं का सगळ्यांचं?
झालं का इथपर्यंत सगळ्यांचं? हे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिहिताय त्याला छोट्या 2 लाईन ओढायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये लिहायचंय कंटिन्युअस थिक असं. नोट्स लिहिल्यासारखं कसंही लिहू नका, ड्रॉइंग बुक आहे आपली. पट्टीने 2 रेषा ओढायच्यात मधोमध आणि त्याच्यात मध्ये लिहायचंय कंटिन्युअस थिक. परत पुढं पट्टीनं मध्ये रेषा ओढायच्यात त्याच्यामध्ये लिहायचंय विजिबल आउटलाइन्स आणि विजिबल एजेस. कसं लिहायचंय लक्षात येतंय का तुमच्या? अशा 2 सरळ पट्टीने आखायचे लाईन, स्ट्रेट लाईन. हा, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचंय कंटिन्युअस थिक वगैरे असं. ह्याच्यामध्ये लिहायचंय व्यवस्थित. लक्षात येतंय का? फक्त समजून घ्या कसं तुम्हाला लिहायचंय. कसं लिहिलंय कोण दाखवते का मला कॅमेरा ऑन करून? कॅमेरा ऑन करून दाखवताय का? कोण दाखवेल? क्रांती दाखवताय का? क्रांती लोंढे प्रेझेंट. येस मॅम. मॅम मी स्केचबुक नाही घेतली अजून. स्केचबुक घेतली नाही, मग कधी घेणार? मी लास्ट प्रॅक्टिकलला सांगितलं होतं. कोणाकडे आहे स्केचबुक? साक्षी अग्रवाल, स्केचबुक आहे तुमच्याकडं? आर यू प्रेझेंट फॉर लेक्चर? येस मॅम. नोटबुक आहे, दाखवता का तुमचा कॅमेरा ऑन करून? दाखवू शकताय का? मॅम मी बुक नाही केली, मी रफ बुक मध्ये करतेय सध्या. उद्यापर्यंत कंप्लीट, म्हणजे ज्यांनी नोटबुक घेतल्या नाहीत त्यांनी उद्या नोटबुक घ्या सगळ्यांनी आणि व्यवस्थित करून मला PDF करून गुगल क्लासरूमला तुम्ही अटॅच करायचे. कोणी घेतली नोटबुक पक्की? गौरी पवार, आकाश माने. ओके आकाश, फक्त तुमचे ते नोटबुक दाखवा. नोटबुक थोडस वरती घ्या. ओके. व्यवस्थित काढलंय, पण मी जे ह्या पद्धतीने सांगितलंय तसंच तुम्ही काढायचंय. ओके, 2 लाईन्स घ्यायचेत, पट्टीने 2 लाईन आधी ओढून घ्यायचेत व्यवस्थित सरळ, आणि त्याच्यामध्ये मग बरोबर अक्षर बसली पाहिजेत. ओके, लक्षात येतंय सगळ्यांच्या? साक्षी असबे, येस मॅम. साक्षी कॅमेरा ऑन करून दाखवा तुमची नोटबुक. मॅम मी नोटबुक घेतली नाही अजून. कसं सगळ्यांचं असं चालणार आहे का? नोटबुक घेतली नाही? मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं का नाही? रोल नंबर 75. येस मॅम. तुम्ही घेतली ना नोटबुक? पण मी मॅडम तोपर्यंत रफ पेजवर लिहायला लागले, नंतर लिहिणार आहे. ओके ओके, सेकंड सिम्बॉल ड्रॉ करा.
एकदम फेंट लाईन काढायची तुम्हाला. फेंट लाईन काढायची आणि थिन काढायची. थिन म्हणजे कमी काढायची, जाडी त्याची कमी करायची. आपली मीटिंग एंड होईल तर सगळ्यांनी लगेच जॉईन व्हायचंय. ओके, रिजॉईन लगेच त्याच लिंकला व्हायचंय. हॅलो मॅडम, हा बोला. जे पण स्केचबुक मध्ये लिहायचं त्याचं PDF पाठवलं का? नाही, आता 1 बाय 1 प्रॅक्टिकल मध्ये मला काढून घ्यावं लागेल ना तुमच्याकडून. तुम्हाला PDF पाठवलं तर मग ते तुम्ही राईटअप केल्यासारखं होईल. मी ह्याचा तुम्हाला फोटो पाठवेनच, त्याचा काही विषय नाहीये. PDF पण शेअर करेन, पण तुम्हाला काय काढायचंय ते लक्षात यायला पाहिजे ना. ओके, सर्वांची झाली लाईन काढून थिन. त्याच्या पुढे डिस्क्रिप्शन मध्ये कंटिन्युअस थिन, कंटिन्युअस थिन, स्ट्रेट और कर्वड, ब्रॅकेट मध्ये खाली लिहा स्ट्रेट और कर्वड. नंतर जनरल ऍप्लिकेशन्स मध्ये पहिलं ऍप्लिकेशन इमेजनरी लाईन्स ऑफ इंटरसेक्शन. कशासाठी यूज करतो थिन लाईनचा? इमेजनरी लाईन्स ऑफ इंटरसेक्शन दाखवण्यासाठी यूज करतो. सेकंड जनरल ऍप्लिकेशन डायमेन्शन लाईन. ज्या काय आपण डायमेन्शन्स दाखवतो ड्रॉइंग मध्ये, त्या सुद्धा या थिन लाईन न दाखवतो. डायमेन्शन लाईन्स. थर्ड ऍप्लिकेशन प्रोजेक्शन लाईन्स. प्रोजेक्शन लाईन्स. ज्यावेळेस एखाद्या ड्रॉइंगचा पर्स्पेक्टिव्ह काढायचे त्यावेळेस त्याच्या खूप साऱ्या लाईन्स आपल्याला घ्याव्या लागतात त्या ऑब्जेक्टच्या, तर त्याला प्रोजेक्शन लाईन्स म्हणायचं. आणि त्या सुद्धा कशा असतात, ह्या फेंट लाईनने काढल्या जातात. ओके, फोर्थ ऍप्लिकेशन लीडर लाईन्स. लीडर लाईन्स. झालं. लीडर लाईन म्हणजे काय? आता एखादं बाण दाखवायचं असेल किंवा दोन्ही टोकाला 2 बाण आपण दाखवतो, तर त्याला सुद्धा आपण ही थिन लाईन यूज करतो. नंतर हॅचिंग साठी फिफ्थ ऍप्लिकेशन हॅचिंग.
हॅचिंग म्हणजे काय तर आता एखादं ब्रिक वर्क असेल किंवा एखादा एरिया आपल्याला असं पूर्ण काय म्हणतो हाईड करून दाखवायचं, तर तिथं आपण फेंट लाईन अशा एक ठराविक अंतरावरती मारतो म्हणजे ड्रॉ करतो. ओके, तर त्याला काय म्हणायचं, हॅचिंग म्हणायचं. आणि हॅचिंग साठी सुद्धा फेंट लाईनचा यूज केला जातो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. ह्याच्यावरून आपल्याला ड्रॉइंग शीट वरती ड्रॉइंग काढायचं. नेक्स्ट 6th ऍप्लिकेशन, outlines of revolved section in place. Outlines of revolved section in place. आउटलाईन काढण्यासाठी सुद्धा आपण ह्या फेंट लाईनचा यूज करतो. 7thल्या शॉर्ट सेंटर लाईन्स. सेंटर लाईन्स असतात शॉर्ट, त्या सुद्धा आपण फेंट लाईनने ड्रॉ करतो. मीटिंग एंड होईल. सगळ्यांनी लगेचच रिजॉईन करायचंय. 56 स्टुडंट्स आहेत, 56 प्रेझेंट पाहिजेत मला नंतर.